The first statement of theorem is corresponding angle theorem. The corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. वे दोन पॅरलल लाईन तुमच्या असतील त्याला आपण एका ट्रान्सव्हर्सलने म्हणजे छेदिकेने इंटरसेक्ट केलं तर त्यावेळेस तयार होणारे तुमचे जे फॉर्म म्हणजे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहेत. करस्पॉन्डिंग अँगल पेअर किती आहेत? हाऊ मेनी पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल? 4 पेअर असतात. किती? 4 पेअर्स. ट्रान्सव्हर्सलच्या राईट साइडला 2 आणि लेफ्ट साइडला 2 असे आपले 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल असतात. त्यातला आपला एक दाखवायचा आहे. रिमेनिंग 3 जे आहेत उरले 3 जे आहेत ते सुद्धा तुमचे आपोआप कसे असणार आहेत? इक्वल मेजरच असणार आहे. एक जर तुझं इक्वल मेजर असेल तर रिमेनिंग 3 सुद्धा इक्वल मेजरच असणार आहेत. आपल्याला एकच दाखवायचं आहे. म्हणून इथे घेताना फिगर दाखवल्याप्रमाणे बघा लाईन L आणि लाईन M या दोन पॅरलल लाईन आपण निवडलेल्या आहेत घेतलेल्या आहेत. सांगितल्या स्टेटमेंटनुसार 2 पॅरलल लाईन्स म्हणून लाईन L and लाईन M आर पॅरलल टू इच अदर and line N is the transversal of these two parallel lines. बरोबर आहे. ही तुमची L आणि M या पॅरलल लाईन घेतल्या आणि N ही तुमची त्यांची काय घेतली? ट्रान्सव्हर्सल घेतली आहे, छेदिका घेतलेली आहे. Angle A and angle B is the pair of corresponding angle pair. Is the pair of corresponding angle pair. Angle A and B. A नंतर हा मधला गॅप सोडायचा, एक मधला कोण सोडायचा, पुढचा घ्यायचा असतो. त्यावेळेस तुमचा करस्पॉन्डिंग अँगल पेअर तू घेतल्यावरती हा सोडायचा, खालचा घ्यायचा असतो. इथं दिलेला आहे आपण एकच पेअर दाखवायचा पण त्यासाठी दिलं फिगर मध्ये तसं दिलंय त्याप्रमाणे आपण 3 अँगलची नाव घेतली. A आणि B हा करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे आणि C हा एक आपण एक्स्ट्रा अँगल त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून या फिगरच्याच आधारे आपल्याला गिवन जे आहे ते लिहायचं आहे. मग लाईन तुमच्या कशा आहेत? तर लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. कोणत्या लाईन आहेत त्या फिगर मध्ये? लाईन L आणि M. म्हणून गिवन मध्ये लाईन L इज पॅरलल टू लाईन M. जे दिलंय आपण इथे फिगर दाखवलंय स्टेटमेंट मध्ये दिलंय तेच गिवन मध्ये दिलं. ट्रान्सव्हर्सल कोणती घेतली तर लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल. संपलं. हे तुमचं गिवन असणार आहे. मग आता प्रूफ काय करायचंय तर करस्पॉन्डिंग अँगल पेअर जो आहे तुमचा जो अँगल तयार होतो तुमचे करस्पॉन्डिंग अँगल पेअर तो तुमचा कसा असणार आहे? इक्वल मेजर म्हणजे कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे A आणि B यांचं मेजर जे आहे ते इक्वल आहे. म्हणजे अँगल A इक्वल टू अँगल B. ओके. हे तुमचं प्रूफचं स्टेटमेंट असणार आहे. हे तुमचं गिवन असणार आहे. आणि मग आता आपल्याला जे प्रूफ करायचं आहे फिगरचा उपयोग करून करायचं आहे. बरोबर आहे. किंवा आपण ज्या मागच्या प्रॉपर्टी शिकला असतो काही अझम्पशन आपली आहेत काही आपले पोस्ट्युलेट आहेत त्याचा उपयोग करून आपला थेरम जे आहे ते प्रूव्ह करायचं असतं. तर फर्स्ट यूज द अँगल्स इन लिनियर पेअर. द अँगल A and अँगल C. अँगल A and अँगल C आर अँगल इन लिनियर पेअर. याप्रमाणे फिगर तुम्ही काढलेली आठवते का? 8वीला 7वीला. बरोबर आहे. अशी जेव्हा आपण फिगर काढली असते ही जे अँगल आहे या अँगल आपण काय होतो? अँगल्स इन लिनियर पेअर. तर यांची सम जी आहे या दोन अँगल सम जी आहे ती किती येते? सम ऑफ अँगल्स ऑफ लिनियर पेअर इज 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे का सप्लिमेंटरी होतात? हा तो स्ट्रेट अँगल तयार होणार आहे. बरोबर आहे. हा टोटल अँगल जो आहे तो तुमचा स्ट्रेट अँगल तयार होतो आणि स्ट्रेट अँगलचं मेजर हे 180 असतं. म्हणून हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगल सम तुमची 180 असणार आहे. म्हणून अँगल A आणि अँगल C आर अँगल इन लिनियर पेअर आहे ते. म्हणून अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. तर स्टेटमेंट नंबर 1 म्हणायचं आणि रिझन जे आहे ते पुढे ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं. कारण जे आहे ते पुढे कंसामध्ये लिहायचं असतं. लक्षामध्ये. कारण कुठलंही स्टेटमेंट आपण कशाच्या आधारे लिहितो ते स्टेटमेंटचं रिझन जे आहे ते पुढे लिहिलंच पाहिजे. तुम्ही नुसतं हे लिहिलंय पण कशावर लिहिलंय त्याला कशाचा आधार घेतला की त्या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे. नंतर अँगल B आणि अँगल C. अँगल B प्लस अँगल C. अँगल B प्लस अँगल C हे कोणते पेअर आहे तुमचा? हा अँगल B आणि अँगल C पेअर ऑफ इंटेरियर अँगल. आणि आपण इंटेरियर अँगल थेरम घेतलंय. अँगल A प्लस अँगल B इक्वल टू 180 आपण दाखवलं होतं बा. बरोबर आहे. इंटेरियर अँगल जे असतात तुमचे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. हे आपण आधीचं स्टेटमेंट आधीचं थेरम जे आहे ते आपण घेतले या ठिकाणी. बरोबर. त्याचा इथे यूज करायचा आहे की अँगल B आणि अँगल हे तुमचे कसे आहेत? 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि हे तुमचे इंटेरियर अँगल आहेत. म्हणून इंटेरियर अँगल तुमचे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. हे थेरम आपण प्रूव्ह केलंय. त्या थेरमच्या आधारे अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री लिहिलंय. म्हणून प्रॉपर्टी म्हणजे थेरम प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॅरलल लाईन्स आपण जे आधीचं थेरम घेतलेलं आहे पेज नंबर 15 वरती तेच इथं वापरलेलं आहे. मग आता कम्पेअर स्टेटमेंट 1 and 2.
the right hand side of these two statements are कसे तुमचं इक्वल 180 180 बरोबर आहे 180 डिग्री 180 दोघांचीही तुम्ही स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 यांची राईट हँड साइड इक्वल आहे. राईट हँड साइड जर इक्वल असेल तर लेफ्ट हँड साइड तुमची कशी असणार आहे इक्वलच असणार आहे. म्हणून अँगल A प्लस अँगल C ही तुमची 1 ची लेफ्ट हँड साइड आहे ती इथे लिहिली आणि 2 ची लेफ्ट हँड साइड तुमची अँगल B प्लस अँगल C आहे बरोबर आहे. ती इथे लिहिली दोन्ही लेफ्ट हँड साइड तुमच्याकडे राईट हँड साइड इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साइड आपण इक्वल लिहिलेलं आहे. मग दोन्हीकडे कोणत्या अँगलचं नाव आहे अँगल C इथे आहे अँगल C इकडे नाव आहे. समजा इकडे 50 असेल इकडे 50 असणार आहे प्लस प्लस बरोबर आहे. हा प्लस 50 साइड चेंज करून काय होणार आहे इथं हा अँगल C 50 असेल तर इकडे प्लस 50 असेल इकडे प्लस 50 असणार आहे. हा प्लस 50 आपण साइड चेंज केली त्याची तो लेफ्ट हँड साइड तो आपण राईट हँड साइड मध्ये नेला तो प्लसचा काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणजे 50 मायनस 50 किती येणार तुमचा आन्सर 0 येणार आहे. म्हणजे ते 0 कॅन्सल आपण या ठिकाणी दाखवला आहे त्या काट मारली अँगल C वरती काट मारली आहे तो कॅन्सल झाला आहे. शिल्लक आहे तुमचा अँगल A प्लस इक्वल टू अँगल B आणि ते तुमचं टू प्रूफचं स्टेटमेंट आहे. ओके तोच म्हणतो. तर अल्टरनेट अँगल्स थेरम जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. पाहता त्याचं स्टेटमेंट जे आहे द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. हे दोन पॅरलल लाईनला आपण ज्यावेळेस एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट करतो त्यावेळेस तयार होणारे तुमचे अल्टरनेट अँगल जे आहे इथे दाखवल्याप्रमाणे फिगरमध्ये B आणि B हा अल्टर अँगल पेर आपण घेतला आहे तर यांचं मेजर जे आहे ते इक्वल आहे. तसे तुमचे दोन अँगल इंटेरियर अँगल पेर तयार होतात इंटेरियर अल्टरनेट अँगल जे आहे ते तुमचे दोन पेर तयार होतात त्यातला D आणि B इथं C आणि समजा इथे तुमचा F घेतला G घेतला तो काय असेल तर हे तुमचे क्रॉस मध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे अल्टरनेट अँगल पेर आहे तर या अल्टरनेट अँगल पेर पैकी एक पेर तुमचा जर कॉन्ग्रुएंट असेल इक्वल मेजरचा असेल तर दुसरा पेरचा तुमचा इक्वल मेजरचाच असणार आहे कॉन्ग्रुएंटच असणार आहे. म्हणून D आणि B हा तुमचा अल्टरनेट अँगल पेर आहे तो तुमचा इक्वल मेजर आहे असं आपण दाखवायचं आहे. मग या थेरम सुद्धा गिवन जे आहे ॲज इट इज प्रिव्हियस थेरम हे मागच्या थेरम प्रमाणेच ते आहे गिवन की लाईन L अँड लाईन M आर पॅरलल टू इच अदर अँड लाईन N इज ट्रान्सव्हर्सल. लाईन L इज पॅरलल टू लाईन M अँड लाईन N इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ. आता इथं आपण नावं सेम घेतली तुम्ही जर नावं बदलली तर चेंज ऑफ नाव इथं आपण P आणि Q घेतलं इथं समजा R घेतलं तर जी नावं तुम्ही घेतली असते फिगरमध्ये तीच नावं तुमची गिव्हनमध्ये इकडे लिहिली पाहिजे. आता इकडं समजा तुमचं P Q आणि R दिलंय किंवा तुम्हाला फिगर प्रिंटेड आली समजा फिगर प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर आहे क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रिंटेड फिगर असेल हेच एक थेरम आहे मग इथं P Q आणि R दिला असेल आणि तुम्ही इकडे जर L M N लिहिलंय बरोबर होईल का ते का नाही. जे फिगरमध्ये तुम्ही नावं दिलेली असतील तीच नावं इकडे घेतली पाहिजे. नाही तर फिगरमध्ये नावं P Q R आहे आणि तुम्ही इकडे L M N घेतलं चुकीचं होईल ते बरोबर. जसं आपण आपली नावं जे आपण जी आहे ती उच्चारतो आपण दुसरं नाव घेतलं तर आपण दुसरा मुलगा पाहणार आहे तो ते पाहणारच नाही. म्हणजे ज्याचं नाव आहे त्याच नावाने आपण ज्याचं उद्देशू त्याचप्रमाणे जसं फिगरमध्ये जी नावं तुम्ही दिली असेल तीच नावं आपण गिव्हनमध्ये किंवा इथं आपण लिहिली पाहिजे. इथं समजा आपण ABCD किंवा BCD घेतलेले आहेत इथं तीच अक्षर दिसली पाहिजे. तर इकडे समजा PQRS असेल आणि तुम्ही इकडे BCD घेतलं चुकलं. जे इथं आहे फिगरमध्ये तेच इकडे दिसलं पाहिजे. म्हणजे फिगरच्याच आधारे युजिंग फिगर राईट टू गिव्हन अँड टू प्रूव्ह अँड देन प्रूव्ह दॅट म्हणजे त्याचं प्रूफ जे आहे ते फिगरच्या आधारे आपण लिहायचं स्टेप बाय स्टेप. पुन्हा इथं तुमचा माझा टू प्रूव्ह स्टेप काय अँगल D आणि अँगल B अँगल D आणि अँगल B जो आहे तो तुमचा अल्टरनेट अँगल पेर आहे तो इक्वल मेजरचा आहे ते आपण या ठिकाणी प्रूव्ह करायचं आपल्याला. आणि मग प्रूफ मध्ये अँगल D प्लस अँगल C अँगल D प्लस अँगल C बरोबर हे दोन अँगल तुमचे जे आहेत हा अँगल D आणि हा अँगल C अँगल C लिनियर पेअर ते आहे पुन्हा म्हणून त्यांची ऍडिशन जी आहे द सम ऑफ अँगल C लिनियर पेअर इज 180 डिग्री और अँगल C लिनियर पेअर इज आर सप्लिमेंटरी म्हणून अँगल D प्लस अँगल C इक्वल टू 180. तुमचं सप्लिमेंटरी म्हणजेच तुमचं ते कशा असणार आहे त्यांची ऍडिशन 180 असणार आहे म्हणून त्यांची दोघांची ऍडिशन केली सम केली आपण ती 180. स्टेटमेंट नंबर 1 त्याला रिझन द्यायचं आहे अँगल्स इन लिनियर पेअर जे आहे मला सांग त्याचप्रमाणे. तर अँगल B आणि C जिस थेरम आपण नंबर 1चं थेरम घेतलं त्याच थेरमचा यूज करायचा पुन्हा अँगल B प्लस अँगल C इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री. स्टेटमेंट नंबर 2 त्याला रिझन आहे तुमचं प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ पॅरलल लाईन. म्हणजे दोन समांतर रेषांना आपण ज्यावेळेस एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट करतो त्यावेळेस त्यांचे तयार म्हणजे
इंटेरियर अँगल जे आहेत इंटेरियर अँगल तुमचे कसे असतात सप्लिमेंटरी असतात. हे फर्स्ट थेरम आपण प्रूव्ह केलंय. त्या थेरमच्या आधारे ही आपण जे आहे रिझन त्याला दिलेला आहे. आणि मग तुमची या स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 ची राईट हँड साइड तुमची इक्वल आहे. राईट हँड साइड आर इक्वल, सो तुमची लेफ्ट हँड साइड आर ऑल्सो इक्वल. म्हणून अँगल डी 1 ची लेफ्ट हँड साइड तुमची अँगल डी प्लस अँगल सी आहे आणि 2 ची लेफ्ट हँड साइड तुमची अँगल बी प्लस अँगल सी आहे. पण दोन्हीकडे अँगल सी आहे म्हणून अँगल सी आपण कॅन्सल केला शिल्लक तुमचा आतमध्ये अँगल डी राहील आणि इथे अँगल बी राहील. म्हणून अँगल डी इक्वल टू अँगल बी. हे तुमचं टू प्रूव्हचं स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह झालं. ओके. तर मग आता आपला गिवन इज अँगल डीएचपी. अँगल डीएचपी इक्वल टू 85 डिग्री. तर अँगल आरएचडी प्लस अँगल डीएचपी इक्वल टू 180 डिग्री. त्याला रिझन द्यायचे अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर हे तुमची दोघांची ऍडिशन जी आहे ती 180 येणार आहे. पण अँगल आरएचडी प्लस अँगल मेजर ऑफ अँगल डीएचपी इज 85 डिग्री म्हणून इथे 85 डिग्री लिहायचं आहे इक्वल टू 180 डिग्री. तो अँगल आरएचडी इक्वल टू 180 डिग्री माइनस 85 डिग्री. सो अँगल आरएचडी इक्वल टू मेजर ऑफ अँगल आरएचडी इक्वल टू 95 डिग्री. हे तुमचं पहिलं झालं आपल्याला. सेकंड वन इज अँगल आरएचडी इक्वल टू अँगल पीएचजी. त्याला रिझन व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत म्हणून त्यांची मेजर सेम आहेत. पण अँगल आरएचडी इक्वल टू 95 बट अँगल आरएचडी इक्वल टू 95 डिग्री. हेन्स अँगल पीएचजी इक्वल टू ऑल्सो 95 डिग्री. थर्ड वन जे आहे ते आपला काढायचं होता. तर अँगल डीएचपी इक्वल टू अँगल एचजीएस करस्पॉन्डिंग अँगल पेअर. अँगल पेअर आणि म्हणून तुमचं पट angle DHP equal to 85 degree. Hence angle HGS equal to also 85 degree. हा जो अँगल आहे हा आपण काढला HGS 85. आणि लास्ट वन जो आहे तो आपला काढायचा आता फोर्थ पेअर अँगल MGK इक्वल टू अँगल HGS वर्टिकली ऑपोजिट अँगल. शॉर्ट फॉर्म में लिखा VOA वर्टिकली ऑपोजिट एंगल. बट एंगल HGS इक्वल टू 85 डिग्री. हेन्स एंगल MGK इक्वल टू 85 डिग्री. अशा प्रकारे हे चारही अँगलची मेजर जी आहेत ती आपल्याला मिळालेली आहे.